नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपल्या सर्वांसाठी गोवा हे हॉट टुरिस्ट डेस्टिनेशन होतं. आता गोव्यातल्या पर्यटनाबद्दल गोवेकरांनाच कमालीचा तिरस्कार आलाय. मी आत्ताच तळ कोकणात होतो आणि तीव्र इच्छा होती की सावंतवाडीतनं गोव्याला एकदा जाऊन चक्कर टाकून येऊ. पण तिथे ज्या काही नकारात्मक सगळ्या चर्चा मी ऐकल्या आणि हळू पर्यटक हा कसा तळ कोकणातनं अलीकडे कणकवली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी करत, करत, करत आता अगदी चिपळूणपर्यंत सुद्धा त्याला बरं वाटतंय. पुण्यातनं जाणारे तर बरेचसे लोक हे हल्ली दापोली वगैरे हाच बीचवरती जातात. आणि म्हणून जेव्हा आपल्याला आता नाताळ आणि 31 डिसेंबरची सुट्टी साजरी करायची आहे, तर ते बहुसंख्य लोक की जे गोव्याचा विचार करतात त्यांच्या दृष्टीनं पण महत्त्वाची आणि अवघ्या देशभरामध्ये जी हळहळ व्यक्त झाली त्या दृष्टीनं पण महत्त्वाची अशी मी घटना काल गोव्यात घडलेली 60 मुद्द्यातनं तुमच्यासाठी मी घेऊन आलोय. इथून पुढे माझा प्रयत्न असेल की एखादा असा प्रसंग की जो प्रसंग टाळता येऊ शकतो, तर तो प्रसंग 60 मुद्द्यांच्या माध्यमातनं अगदी थोडक्यामध्ये पण महत्त्वाचे कोणतेही भाग न गाळता सांगायचा. ही घटना जेव्हा घडली त्यावेळेला काय घडलंय, तर काल रात्री ह्या संदर्भामध्ये उत्तर गोव्यातल्या अरपोरा गावात बिरचे बाय रोमिओ लेन नाईट क्लब आहे. तिथं भीषण आग लागली आणि त्याचे खूप सारे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. एक नर्तिका नृत्य करतीये आणि जो झॅझ बाज जो काही असतो तशा पद्धतीचा बँड आहे. लोक एन्जॉय करतायत, चित्कारतायत आणि त्यावेळेला वरून ठिणग्या पडताना दिसतायत. 2 लोक जे अंधारात बसलेले आहेत त्यांना लक्षात येते की वरून ठिणग्या पडतायत. ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत आणि नंतर जी दुःखद बातमी येते की अनेकांचा मृत्यू झालाय. 25 जणांचा. त्यापैकी केवळ 3च पर्यटक आहेत. बाकी सगळेजण तिथं काम करणारे कामगार आहेत. बागा बीच जवळील हे क्लब पर्यटकांनी गजबजलेलं होतं. रस्त्यात किंवा त्या किचनमध्ये बहुधा गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग भडकली आणि काही मिनिटामध्ये, अवघ्या काही मिनिटामध्ये संपूर्ण क्लब जळून खाक झाला. यात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. बहुतेकांना धुरामुळं त्यांचा जीव गमवावा लागला. आता घटनाक्रम. रात्री 11:45 ज्यावेळेला डी-जे आणि ते सगळं म्युझिक सुरू होतं, त्यावेळेला किचनमध्ये असा मोठा स्फोट झाला. 11:50 धूर भरल्याने लोक घाबरले. दरवाजे अरुंद असल्यानं त्यांना बाहेर पडता आलं नाही. 12:04 पोलिसांना कुणीतरी पहिला फोन केला. रात्री 12:10 ते 12:30 पर्यंत फायर ब्रिगेड आली, पण रस्ता अरुंद असल्यानं त्यांचा काहीही इलाज झाला नाही. जे महाराष्ट्रातल्या अनेक महानगरातलं सध्याचं चित्र आहे. 12:30 ते 2:30 पर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न झाले. मृतदेह बाहेर काढले. पहाटे 3 वाजता आग पूर्णपणे आटोक्यात आली. 4 वाजता मुख्यमंत्री प्रमोद सावंत घटनास्थळी पोहोचले. 6 वाजता मृतांचा आकडा 25 झाला. 8 वाजता क्लब मालक व्यवस्थापकाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला. 10 वाजता त्या परिसरातला जो कोणी सरपंच आहे त्याला ताब्यात घेतलं. आता पुढं आगीचं कारण काय? प्राथमिक कारण आहे की किचनमधील गॅसचा सिलेंडरचा स्फोट झाला. तिथं खूप लाकडी साहित्य आणि पाम लीफ असल्यानं आग झपाट्यानं पसरली. आपत्कालीन दरवाजे नव्हते. एकच अरुंद दरवाजा होता. बांधकाम बेकायदेशीर होतं. परवानगी नव्हती. फायर एन-ओ-सी नव्हती आणि मग एकूण 25 जण त्याच्यामध्ये झारखंड, आसाम, उत्तराखंडचे 14 कर्मचारी, 4 पर्यटक आणि बाकीच्यांची ओळख पटवायची. त्याच्यामध्ये 3 महिला आहेत. 6 जण जखमी आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. आता ह्यानंतर काही मृतदेह इतके भाजलेत की त्यांची डी चाचणी करावी लागणार आहे. क्लब सील केला गेला आहे. फॉरेन्सिक टीम तिथं तपास करते आहे. काही हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत. मृताच्या नातेवाईकांना ₹2,00,000 अधिक राज्याकडून मदत जाहीर झाली आहे. याचा पर्यटनावरती फारसा परिणाम होणार नाही. मी आधीच म्हणालो की गोव्याची प्रतिमा आता खूप खराब झालेली आहे. त्यात एक फक्त भर पडली आहे. आणि हळू हे कोकणात पण होताना मला दिसतंय बाय द वे. हवामान कोरडं असल्यानं आग जास्त पसरली, असं अधिकाऱ्यांचं मत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, की दुर्दैवी घटना आहे. सर्व क्लबचा तपास करू नेहमीप्रमाणे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ही घटना दुःखद आहे असं म्हणत ₹2,00,000 मदत जाहीर केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्यात, की खूप दुःखद आहे. गृहमंत्री अमित शहा म्हणालेत, की हे सगळं वेदनादायक आहे. राज्यपाल पी.एस. श्रीधर पिल्लई म्हणालेत, की हे खूप वाईट आहे आणि त्यांनी रुग्णालयाला भेट दिली. पोलीस महासंचालक हे असं म्हणतायत, की सिलेंडर स्फोट झाला हे तर निश्चित आहे. अग्निशमक दलाच्या प्रमुखांनी सांगितलं, की बहुतेकांचा धुरामुळे मृत्यू झालाय. कॉलगूटचे आमदार आहेत मायकल लोबो. ते असं म्हणालेत, की सोमवारपर्यंत सर्व क्लबचा तपास आम्ही करू, त्यांची परवाने रद्द करू. सरपंच
रोशन रेडेकर आधी म्हणाले, की आधी खूप तक्रारी होत्या, पण सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. हेही आपलं नेहमीचं आहे. पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले, की गोवा अजूनही सुरक्षित आहे. वाह! कमाल आहे तुमची. आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले, की जखमींना उत्तम उपचार मिळत आहेत. साहेब धन्यवाद. विरोधी पक्षांच्या प्रतिक्रिया आहेत, की मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, की सरकार जबाबदार आहे, चौकशी करा. राहुल गांधी म्हणाले, की हृदयद्रावक आहे, सुरक्षा सुधारणा करा. गोवा काँग्रेस म्हणाले, की हे गंभीर हलगर्जीपणा आहे. आप असं तिथं म्हणते, की सरकारला नैतिक अधिकार उरलेला नाही. एमपीजीचे नेते सुधीर ढवळीकर म्हणतात की किनारपट्टी नियमांचा तपास करा. आता पुढं काय कारवाई सुरू आहे बघा. सर्व नाईट क्लबना सोमवारपर्यंत फायर एनओसी दाखवावी लागेल. जसं इंडिगो बद्दल झालं. उद्या आज रात्री 8 वाजेपर्यंत तुम्हाला सगळे परतावे परत द्यावे लागतील. पण आपण इतके प्रतिक्रियावादी झालोत, की आपल्याला काहीतरी घटना घडावी लागते आणि मग आपण प्रतिक्रिया देतो. 30 दिवसात चौकशीचा अहवाल येईल. 30 दिवसात. इथे जसं पार्थ पवारच्या घटनेमध्ये 30 दिवस आणि नंतर त्याला पुढं 1 महिन्याचं एक्सटेन्शन. मालक सौरभ लुथराला अटक झाली आहे किंवा अटक होणार आहे. गोव्यात यंदा 55 लाख पर्यटक आले होते. आता तिथं भीती आहे. प्रत्यक्षदर्शी असं म्हणतात, की बॉम्बसारखा आवाज झाला. स्थानिक लोक म्हणतात, की गोव्याची सुरक्षित प्रतिमा गेलेली आहे. गोव्याच्या चर्चमध्ये प्रार्थना केली गेली आहे. बाहेरून आलेल्या कामगारांचं कुटुंबीय अतीव दुःखात आहे. मी समजू शकतो. आधीही मुंबईमध्ये अशी आग लागली होती. त्यावेळेला आर्थिक नुकसान आत्ता जे दिसतंय ते 50 ते 100 कोटी रुपयाचं झालेलं आहे असं म्हणतायत. सोशल मीडियावरती गोवा फायर ट्रेंड होतो आहे. केंद्राकडून मदत जाहीर झाली आहे. एका नातेवाईकाने सांगितलं, की रात्री काम करायचा, आता तो जळून बेचिराख राख झालाय. मुख्यमंत्री असं म्हणाले, की पुन्हा असं होणार नाही. गोवा लोक म्हणतात, की कधीच आम्ही ही रात्र विसरणार नाही. नसावी एवढाच, की ही घटना भारतातल्या नाईट क्लब सुरक्षेच्या कमकुवतपणाची पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देते. आणि मी जे म्हणालो, की आपण किती प्रतिक्रियावादी झालेलो आहोत, की ज्यांना नेमून दिलेल्या काम करण्याच्या आस्थापना आहेत, त्या ते काम करतच नाहीत. त्याचा हा परिणाम आहे. मग तुम्ही पुण्यातली वाहतूक पहा, मुंबईमधल्या दुर्घटना पहा. मुंबईत पावसाळ्याच्या काळात हल्ली ते प्रमाण कमी झालंय. कोसळणाऱ्या इमारती आणि त्याचबरोबर आपल्या राष्ट्रीय महामार्गावरती होत असलेले अपघात. आपण सगळेच प्रतिक्रियावादी आहोत. सरकार प्रयत्न करतं, करत नाही असं माझं म्हणणं नाही. एकतर आपली लोकसंख्या इतकी अफाट आहे आणि त्याच्याहून अचाट लोक आहेत. म्हणजे साधारणपणे जे सुरक्षेचे नियम असतात. आता ह्या लुत्राला एवढं तर कळायला पाहिजे, की आपलं नाईट क्लब आहे. लोक तिथे येऊन एन्जॉय करतात आणि जर अशी गोष्ट घडली, तर आपल्याला काय करायचं? आता मी गोवा इतका एक्सटेन्सिव्हली फिरलोय, अनेक वेळेला तिथे राहिलोय. तर मला असं लक्षात येतं, की गोव्यामध्ये लोकांना जे पर्यटक असतात त्यांना तिथे आल्यानंतर जी काही शांती अपेक्षित असते ती तर काही गोव्यात मिळत नाही. त्यामुळे ते चिल करायला येतात अनेक अर्थाने. ते चिल करणं म्हणजेच आजचं गोवा आहे. आणि म्हणून हे 60 मुद्दे मी तुम्हाला सांगितलेत, की ज्या 60 मुद्द्यातनं गोव्यात नेमकं काय रात्री झालं ते तुम्हाला कळालं. आय होप की तुम्हाला ह्याच्यातनं राज्य सरकार, केंद्र सरकार, आपली सगळ्यांची भूमिका काय ते स्पष्ट झालंय. थांबूया आपण इथे.